गेल्या 3 दिवसात आमच्याकडे भरपूर असा पाऊस होता. आमच्या घराजवळची छोटीशी नदी, तिलाही महापूर आला जणू. म्हणजे ते सगळं बघून आनंद तर होतोच, पाऊस येतोय म्हणून, पण थोडी मनामध्ये भीती पण वाटते. जास्त पाऊस आला तर आणि आमच्याकडे ढगफुटी होईल असं सांगितलेलं होतं, पण ढगफुटी झाली नाही आदल्या दिवशी आणि त्याच दिवशी संध्याकाळपासून म्हणजे रात्रीपासून प्रचंड असा पाऊस सुरू झालेला की तो काही थांबायचं नावच घेत नव्हता. मग काय स्वयंपाक करायचा, या स्वयंपाक करायलाही चित्त लागत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये भीती वाटते लाईट जाईल की काय. मग झटपट काहीतरी करायचं. बाजरीची भाकरी केल्या आणि मग मला आठवलं की तिळीची चटणी आपल्याला करायचीच आहे. तीळ छान खमंग अशी भाजून घेतली. काळपट कलर येईल तोपर्यंत नाही भाजली. नंतर मी त्यात कढीपत्ताही ॲड केला आणि चवीप्रमाणे आवडीप्रमाणे तिखट ॲड केलं. अर्धा किलो तीळ आणि 2 गड्डी लसूण घेतला होता. लसूणही थोडा भाजून घेतला आणि असं दळून घेतलं. आणि रवाळ चटणी तयार झाली तिळीची.